बॉस मराठीचा एपिसोड 4 मध्ये झालेल्या कॅप्टन्सी करता टास्क दिला होता बिग बॉसने. पण बिग बॉसचे स्टार्टमध्ये त्या हाणामारी, भांडणं, कानाखाली मारणे हे सर्व काही झालं. पण कॅप्टन्सी टास्क पूर्ण झालाच नाही. आता तो म्हणजे चौथ्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क दिसणार आहे. पण ह्या एपिसोडमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मकर संक्रांतीचा दिवस असतो. सोनाली बळद भांडते. पण कॅप्टन्सी टास्कमध्ये 2 टीम बांधतात. टीम ए, टीम बी यांच्यामध्येच भरपूर वादावाद. बाकी सर्वजण शांत होतात. पण ही कॅप्टन्सी टास्कमध्ये सोनालीने मला आय थिंक असं वाटते की खूप जास्त रिॲक्ट केली. एवढी रिॲक्ट करण्याची काही गरज नव्हती. आणि तो टास्क पूर्ण झालाच नाही. यांनी टास्क खेळलेच नाही नीट नाटके. आणि आपली जी पॉवर की होती, पॉवर कीच गायब. चोरली पॉवर कीच कोणतरी चोरली. एवढे कॅमेरे आहे त्या बिग बॉसच्या हाऊसमध्ये. बिग बॉसने सांगितलं नंतर की स्टार्टिंगला थोडंफार होतं, पण स्टार्टिंगला काय होतं, पॉवर की असते, पॉवर की चोरीला जाते. मग पॉवर की चोरी झालं, घरामध्ये चालू होतं पॉवर की कुठं गेली, पॉवर की कुठे गेली. कोणीतरी एका जणाने पॉवर की चोरली. पण ती पॉवर की कोणी चोरली हे अजून समोर आलेलं नाही. आय थिंक ते विकेटच्या वॉरमध्ये एपिसोडमध्ये सांगितलं जाईल. पण ती पॉवर की कोणी चोरली हेच माहीत नाही. नंतर बिग बॉसचं स्टोर रूममध्ये एक पत्र येतं की ही पॉवर की पहिली वापरलेली, याचा काय उपयोग होणार नाही. तर ही पॉवर की चोरून काही चोराचा फायदा नाही, असं बिग बॉस एक पत्र लेटरमध्ये सांगतात. पण पॉवर की कोणी चोरली हे पूर्णपणे स्पष्टीकरण झालेलं नाही. पण चोरून पण चोराचा काय उपयोग होणार होता मला ते माहीत नाही. पण नंतर थोडे भांडणं झाले सोनाली त्यांच्यामध्ये. सोनाली काही बळदपणासंग भांडण करते. मला ती बिग बॉसच्या घरामध्ये फक्त ती दिसण्याकरता काहीतरी असं करू राहिली मला असं वाटते. नंतर इव्हिकेशन टास्क झाला आपला कॅप्टन्सी करता जो टास्क होता तो टास्क झाला. पण तो टास्क पण कोणी क्लिक केला नाही. त्याच्यामध्ये हाणामाऱ्या, भांडणं सर्व काही झालं. पण टास्क कंप्लीट नाही झाला. आता टास्क हे उद्याच्या याच्यामध्ये राहणार आहे. आता पाहू उद्या काय होतंय काय नाही. आणि अशाच अपडेट करता मला फॉलो करून ठेवा. आणि असेच रिव्ह्यूज करता फॉलो करून ठेवा. सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद.